सर्वसामान्य जनता ही जातीयवादी नाही तर पुढारी हे जातीयवादी असतात अशा प्रकारचं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेलं आहे। पुढारी आपल्या स्वार्थासाठी जात उभी करतात असं देखील नितीन गडकरी यांनी म्हटलेलं आहे। अमरावतीमध्ये ते बोलत होते। अमरावती येथे श्री शिवाजी शिक्षण संस्थेद्वारे डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आलेला होता आणि या सोहळ्यामध्येच नितीन गडकरी यांनी अशा प्रकारचं वक्तव्य करून राज्यातील नेत्यांचे कान हे टोचलेले आहेत। मी म्हटलं माझ्या हिशोबाने राजकारण चालेल, तुमच्या हिशोबाने नाही। तुम्हाला मत द्यायचं असेल तर द्या, नाही दिलं तरी चालेल। जो देईल त्याचंही काम करेन, नाही देईल त्याचंही काम करेन। पण मला जे पटलं असेल ते, म्हणजे मी याचा अर्थ कुठे ॲरोगन्सने नाही बोललो, पण माझे जे कन्व्हिक्शन आहे त्याने मी काम करेन। आणि मला आठवतं लोकांनी सगळ्यांनी मतदान करतात, हे पुढारी निर्माण करतात जात। जनता जातीवादी नाही आहे, पुढारी जातीवादी आहे, ते आपल्या स्वार्थाकरता जात उभी करतात। नितीन गडकरी साहेबांचे जे आहे सर्वच पक्षांमध्ये मित्र आहेत, स्वतःच्या पक्षामध्ये तर आहेतच आहेत, तर जे कोणी चुकत असतील त्यांचे कान त्यांनी ओढले पाहिजेत। आपल्या स्वार्थासाठी पुढारी जात उभी करतात अशा प्रकारचं वक्तव्य गडकरी यांनी केलेली आहे। जनता ही जातीयवादी नसते तर नेते हे जातीयवादी असतात अशा प्रकारचं वक्तव्य नितीन गडकरी यांनी केलेलं आहे। अमरावतीमधील एका कार्यक्रमामध्ये नितीन गडकरी हे बोलत होते। काही दिवसांपूर्वी नागपूरमध्ये हिंसाचार घडलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवर बोलताना गडकरींनी अशा प्रकारे वक्तव्य केलेलं आहे आणि राज्यातील नेत्यांचे कान देखील या वक्तव्यातून गडकरी यांनी टोचलेले आहेत। नितीन गडकरी यांनी हे महत्त्वाचं वक्तव्य केलेलं आहे। जनता ही जातीयवादी नसते तर पुढारी हे जातीयवादी असतात अशा प्रकारचं वक्तव्य गडकरींनी केलं आहे।